नमस्कार. कलास्नेहतर्फे आजपासून म्हणजे 19 नोव्हेंबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 या 8 दिवसांमध्ये संविधान महोत्सव साजरा केला जात आहे. या संविधान महोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते, विचारवंत मित्रमंडळी आपल्याला भेटायला येणार आहेत आणि आपल्याशी त्यांचे संविधानासंदर्भातले विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. तर आपण आजच्या मांडणीला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे भारतीय संविधान, स्त्रिया आणि न्यायव्यवस्था. मला वाटतं 1-2 मिनिटं आपण थांबूया. आपले काही मित्रमंडळी सहभागी होत आहेत. 2 मिनिटांनी आपण सुरुवात करूया. आत्ता इथे सहभागी झालेल्यांपैकी मला कोणी समोर कमेंटमध्ये सांगेल का आवाज ऐकू येतोय किंवा काय ते? या संविधान महोत्सवात आजच्या फेसबुक लाईव्ह सेशनवर सहभागी झालेल्या मित्रमंडळींपैकी मी विनंती करते की कोणीतरी मेसेजमध्ये सांगावं की आपल्याला आवाज ऐकू येतोय. अच्छा, श्रीरंगदादा दिसत आहेत. जय भीम श्रीरंगदादा. आवाज ऐकू येतोय असं मी गृहीत धरते. विकास पाटेकर, धन्यवाद, आपण रिप्लाय दिलात. प्राची, थँक्यू व्हेरी मच. आवाज येतोय. आता आपल्याला आपली चर्चा सुरू करायला हरकत नाही. येस मित्रांनो, आजच्या दिवशी आपण थँक्यू दीपाली मॅडम, थँक्यू. सर्व सहभागी मित्रमैत्रिणींना आभार आणि स्वागत. खूप आनंद होतोय की आपण वेळेत याच्यामध्ये सहभागी झालात आणि अगदी वेळेवर आपण आपलं हे चर्चासत्र सुरू करू शकतोय. धन्यवाद रचनाताई, आवाज येतोय कळलं. गुड मॉर्निंग. तर आजपासून हे जे कलास्नेहमार्फत फेसबुक लाईव्ह सुरू होत आहे, आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य मला नक्की सांगायचं आहे. आपण संविधानाबद्दल बोलणार आहोत, स्त्रियांबद्दल बोलणार आहोत, पण आजच्या दिवशी हे चर्चा सुरू होत आहेत आणि आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा असा दिवस आहे. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा वेस्ट इंडिजमध्ये, त्रिनिदादमध्ये एकेकाळी सुरू झाला आणि त्याचा उद्देश हा होता की पुरुषांनी कुटुंब आणि समाजात एक सकारात्मक मूल्यांची जोपासना करायची आहे. त्या पुरुषांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा दिवस जगभर पाळला जातो, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. आणि जगभरामध्ये पुरुष कुठल्या ना कुठल्या कारणानं आत्महत्येला बळी पडत आहेत. आपल्याला माहिती आहे की पुरुष आत्महत्या करतो, त्याच्या मागे राहिलेल्या पत्नी, मुलगी, आई या स्त्रियांना खूप काही भोगावं लागतं. पण पुरुषांचा जीव महत्त्वाचा आहेच. पुरुषांनी आत्महत्या करू नये म्हणून या आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याचा अजून एक उद्देश हाही आहे की पुरुषांमधल्या आत्महत्या कमी कराव्यात. आपल्याला हेही माहिती आहे की
पुरुष हे पुरुषत्वाच्या चौकटीमध्ये अडकून प्रचंड ताणाखाली जगतात आणि त्यातून त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येते. तर अशा पुरुष दिनाच्या निमित्तानं पुरुष दिनाच्या दिवशी आपण भारतीय संविधान आणि स्त्रियांचे अधिकार याच्याबद्दल बोलतोय, ही मला विशेष गोष्ट वाटते. आता आणखीन एक दुसरा संदर्भ 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या पंधरवड्याचा पण आपल्या समोर आहे. आजचा हा फेसबुक लाईव्ह चालू राहणार आहे ते 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत, 26 नोव्हेंबरपर्यंत जो संविधान दिन आहे. आणि संविधान दिनाच्या एकच दिवस आधी 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय हिंसाविरोधी पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. आणि त्या पंधरवड्याचं वैशिष्ट्य हे आहे की 25 नोव्हेंबरला डॉमिनिक रिपब्लिकमध्ये, कॅरिबियन कंट्रीजपैकी एका देशामध्ये मिराबेल या भगिनींना राज्यकर्त्यांनी अत्यंत अत्यंत नियोजनपूर्ण पद्धतीनं निर्घृणपणे ठार मारलं होतं त्या हक्कांबद्दल बोलतात म्हणून. त्या भगिनींचं बलिदान आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचं स्मरण ठेवण्यासाठी हा 25 नोव्हेंबर हा दिवस स्त्रियांवरील हिंसाविरोधी दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळला जातो. आणि 25 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस, ज्या दिवशी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स तेव्हाचं युनायटेड नेशन्सनी मानवी हक्कांचा जाहीरनामा जाहीर केला आणि तो दिवस आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार दिवस म्हणून मानला जातो. त्यामुळे 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दिवसांना सिम्बॉलिकली जोडणारा हा पंधरवडा जगभरामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात साजरा केला जातो, पाळला जातो. आणि स्त्रियांवर हिंसा होऊ नये, स्त्रियांवरची हिंसा थांबावी, अत्याचार थांबावे, यामध्ये समाजाची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीची आठवण करून देणारा हा पंधरवडा म्हणून जगभरामध्ये हा पंधरवडा साजरा केला जातो. आता आज आपण संविधान आणि स्त्रियांचे अधिकार, न्याय या विषयावर चर्चेला सुरुवात करत आहोत. भारताला खरं लोकशाहीचा खूप चांगला वारसा लाभलेला आहे. एकाधिकारशाही, दडपशाही ही केव्हाच भारताचा इतिहासात नव्हती ही दडपशाही. स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवलं. भारतीय राज्यघटना कशी तयार झाली हे तर आपल्याला माहितीच आहे की 2 वर्ष 11 महिने म्हणजे जवळपास 3 वर्ष सातत्याने चर्चा करून 389 सदस्य, अर्थात त्यातले काही क्रमशः या चर्चेतून बाहेर पडले, पण 389 सदस्य यांनी सलग चर्चा करून 7,635 सुधारणा प्रस्तावित असताना त्या चर्चांमधून ही आपली भारतीय राज्यघटना तयार झालेली आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा मुद्दा मला अधोरेखित करायचा तो म्हणजे 15 स्त्रियांचा सहभाग होता. त्यामध्ये एक मुस्लिम महिला होती तेव्हाच्या काळात, ज्यांनी बेगम एजाज रसूल, ज्यांनी कायमच समन्वयवादी भूमिका घेतली आणि मुस्लिम समूहांच्या सहभागाला प्रोत्साहन दिलं. दुसऱ्या अगदी वैशिष्ट्यपूर्ण महिलांचा हा सहभाग आहे. याच्यामध्ये केरळमधली दलित समूहातील एक महिला, जी दलित समूहातली पहिली ग्रॅज्युएट महिला होती आणि ती ज्या समूहातून आलेली त्या समूहामध्ये स्त्रियांना कमरेच्या वरच्या शरीराला झाकण्याची परवानगी नव्हती, चोळी काचोळी घालण्याची परवानगी नव्हती. ही तिच्या समाजातली पहिली महिला दाक्षायणी वेलुयुथन यांनी या पहिल्या ग्रॅज्युएट आणि ज्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी पूर्ण वस्त्र परिधान केली. म्हणजे असा अत्यंत एकंदर समाजातल्या रीतिरिवाजांमध्ये पण पुरोगामी कॉन्ट्रीब्युशन करणाऱ्या अशा महिलांचा राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये सहभाग होता. बाकीची अनेक नावं आपल्याला माहिती आहेत की मालतीबाई चौधरी, ज्यांना महात्मा गांधीजी तुफानी म्हणायचे,
त्या होत्या वकील दुर्गाबाई देशमुख होत्या, हंसाबाई मेहता, अम्मू स्वामीनाथन, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, रेणुका डे, विजयालक्ष्मी पंडित, कमलाबाई चौधरी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या स्त्रिया म्हणजे राजकुमारी अमृत कौर ह्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. सुचेता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेशच्या. अशा अत्यंत ताकदवान महिला, अत्यंत हुशार आणि ताकदवान महिला या राज्यघटना निर्मितीमध्ये सहभागी होत्या. आणि अशा पद्धतीनं प्रचंड लोकशाहीवादी तऱ्हेनं चर्चांमधून सर्वांचे टोकाचे मतभिन्नता असताना त्यातून मार्ग काढून ही लोकांसाठी बनवलेली आणि त्या काळामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाही नव्हती. म्हणजे मतदान करून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीही केलेली नव्हती, तर लोकांचा सहभाग होता. तर ही अत्यंत महत्त्वाची लोकशाही पद्धतीनं तयार झालेली राज्यघटना, संविधान आपल्याला ह्यापुढेही आपल्याकडे एकाधिकारशाही असता कामा नये, ठोकशाही असता कामा नये याची आठवण करून देणारी ही लोकशाही म्हणून आपल्याला खूप महत्त्वाची, अभिमानाची ही आपल्यासाठी बाब आहे. लोकशाही, समानता ही तत्त्व राज्यघटनेने आपल्याला दिली, संविधानाने दिली आणि संविधानाच्या अगदी प्रास्ताविकेपासून सर्व टप्प्यांवर स्त्रियांचा आणि समतेचा बारकाईने विचार या राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसतो. आजच्या आपल्या चर्चेमध्ये 3 मुद्द्यांचा मी सहभाग प्रामुख्यानं करणार आहे. ते म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये, मूलभूत हक्कांमध्ये, नागरिकांचे कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व यामध्ये स्त्रियांचा काय विचार केलेला आहे किंवा स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी संविधानाचे हे भाग आपल्याला कशी मदत करू शकतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच अगदी शेवटी नागरिक म्हणून आपल्याला संविधानाच्या मदतीनं समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे, त्या संदर्भात आपण नक्की बोलणार आहोत. दरम्यान आपले काही प्रश्न, शंका, मतं नोंदवायचे असतील जरूर नोंदवा. अगदी सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेपासून आपण बोलायला लागलो तर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही महत्त्वाची तत्त्व उद्देशिकेमध्ये दिलेली आहेत. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय याच्यावर आधारलेली आपली संविधानाची उद्देशिका आणि संविधान आहे. न्याय आणि समता याचा अर्थ प्रत्येकाच्या नजरेतून वेगळा लागतो. न्याय म्हणजे काय हे संविधानाने दिलेल्या तत्वांच्या कसोटीवर आपली कुठलीही कृती उतरत असेल तर ती न्यायपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. हे ठरवण्यासाठी आपल्याला एक मार्गदर्शनकारक चौकट ही आपली संविधान, आपलं राज्यघटना देते आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्याचा विचार केलेला आहे. स्वातंत्र्य कशाचं? तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ह्याचं स्वातंत्र्य आपली राज्यघटना देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त बोलण्याचं स्वातंत्र्य असं नाही आहे, तर अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होणं, मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करणं, आपला पेहराव कसा असावा हे ठरवणं, मी कोणते कपडे घालायचे, कोणत्या प्रकारचे कपडे नाही घालायचे, आभूषणं घालायची की नाही घालायची, कुंकू लावायचं की नाही लावायचं, मंगळसूत्र घालायचं की नाही घालायचं, अशा सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण आपलं म्हणणं स्वतंत्रपणे व्यक्त करू शकतो, शब्दातून, कृतीतून व्यक्त करू शकतो. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधान मान्य करतं आणि हे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे हे संविधानाच्या प्रास्ताविकेपासून आपल्याला स्पष्ट केलं जातं आहे. आता याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांबद्दल आपण सतत बोलत राहणार आहोत. समानता या तत्वाबद्दल प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे. समानता कशाची?
तर दर्जाची आणि संधीची. संधीची समानता, संधी म्हणजे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये संधी आणि त्या कोणत्या कोणत्या कारणांनी नाकारल्या जातात ह्याचा आपल्याला बारकाईनं विचार करायला पाहिजे. स्त्री आणि पुरुषांबद्दल नकळत तुलना होत राहणार आहे, कारण अनेक क्षेत्र आपल्याला अशी दिसतात की ज्यामध्ये पुरुषांना ते केवळ पुरुष असल्या कारणानं संधी मिळत जाते आणि स्त्रियांना मात्र त्यांच्यावर असलेल्या पारंपरिक जबाबदाऱ्या, अगदी सुशिक्षित शिकलेल्या नोकरी करणाऱ्या उच्चस्थानी पोहोचलेल्या स्त्रिया, त्यांच्यापासून ते शेतकरी आदिवासी स्त्रिया, या सर्व प्रकारच्या स्त्रियांना कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या स्त्री असल्या कारणानं अनेक ठिकाणी संधी नाकारली जाते आणि याचा बारकाईने आपल्याला विचार करायला पाहिजे. तेव्हाच संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिलेली समानतेचं तत्व आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल. बंधुता, याच्यामध्ये राष्ट्राची एकात्मता आणि एकता यांचं आश्वासन देणारी बंधुता डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित होती. बाबासाहेब प्रस्तावनेमध्ये म्हणतात, म्हणजे त्यांचं जे संविधान सभेतलं भाषण होतं पहिलं, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की बंधुभावाचा अभाव असेल तर स्वातंत्र्य आणि समता नांदणार नाही, आणि स्वातंत्र्य आणि समता प्रत्यक्षात आणायचं असेल तर बंधुभावाचा अभाव असेल तर पोलिसांचीच मदत घ्यायला लागेल. आणि आता आपल्याला हेच दिसतंय. स्वतंत्र आपल्याला राहायचं असेल तर आपल्या स्वातंत्र्यामध्ये अनेक कारणांनी अडथळे आपल्या समाजात आणले जातात, अनेक कारणांनी. मग तो आपला धर्म असेल किंवा आपली जात असेल, मी ठराविक धर्मात जन्माला आलो आहे, मी ठराविक जातीत जन्माला आलो आहे, म्हणून माझ्या मी स्वातंत्र्य उपभोगण्यामध्ये अडथळे येतात तेव्हा मला पोलिसांची मदत घ्यायला लागते. त्यामुळे बंधुता असेल तर सुरक्षितता असेल, आणि सुरक्षित वातावरणातच आपल्याला आपलं स्वातंत्र्य हे उपभोगता येणार आहे. त्यामुळे बंधुता हा महत्त्वाचं तत्व याच्यामध्ये दिलेलं आहे. उपासनेचं स्वातंत्र्य हे एकंदर समाजामध्ये आपण बघतोच आहोत. धर्मावरून जो द्वेष समाजात पसरलेला आहे, जातीवरून जो द्वेष पसरवला जातो आहे, त्यामध्ये प्रत्येकाच्या उपासना स्वातंत्र्यावर मर्यादा येत आहेत. आणि विशेषतः अल्पसंख्य ठराविक जातींच्या उपासना स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते. आणि मग त्यामध्ये आपण महिलांचा विचार करूया. महिलेला आहे का खरंच उपासना स्वातंत्र्य? मी कोणत्या देवाची प्रार्थना करायची किंवा मी देवाची प्रार्थना करायचीच नाही, असं किती महिला स्वतंत्रपणे ठरवू शकतात? तर हे अवघड आहे. आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये सुनांवर, मुलींवर मुळातच कुळधर्म कुळाचाराचे संस्कार सुरुवातीपासून केले जातात. त्यामुळे मी लग्न करून ज्या घरात जाणार आहे त्या घरातले देव म्हणजे माझे देव, त्या घरातली उपासना पद्धती म्हणजे माझी पद्धती. मग त्या घरामध्ये खिचडीमध्ये जिरं घालतात किंवा काकडी घालतात की नाही घालत हे मला सांभाळायला लागतं आणि पाळायलाच लागतं. त्यामुळे उपासनेचं स्वातंत्र्य, आणि मग मी ज्या कुटुंबात राहते, मी ज्या कुटुंबात लग्न करून जाते, त्या घरामध्ये जर धार्मिक वातावरण असेल तर मला निधर्मी राहणं, धर्मनिरपेक्ष राहणं हे स्वातंत्र्य माझ्याकडे राहतच नाही. त्याच्यामुळे स्त्रियांबद्दल हे उद्देशिकेमध्ये दिलेली सर्व तत्व आपण जर स्त्रियांबद्दल विचार करायचा म्हटला तर स्त्रियांना ते स्वातंत्र्य कधीच उपभोगायला मिळत नाही असं आपल्याला दिसतं. आणि ज्या स्त्रिया ते स्वातंत्र्य घेतात त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. उद्देशिकेनंतर संविधानामधला महत्त्वाचा भाग समोर येतो, तो म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांबद्दल आपल्या सगळ्यांनाच बोलायला आवडतं, आणि हा माझा हक्क आहे असं एकदम, हक्क हा शब्द उच्चारताना सुद्धा इतका जोरकस शब्द आहे की आपल्याला छान वाटतं की माझा हक्क आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे. एक ताकद देतो. हक्कांची परिभाषा आपल्याला माणूस म्हणून जगायची ताकद देते. पण ही ताकद मिळवताना नक्की आपण समाजातले कोणते घटक आपली ताकद मिळवू शकतात आणि समाजातले कोणते घटक त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले जात आहेत हे खूप स्पष्ट आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला ते उघडपणे बोलणं गरजेचं आहे. मूलभूत हक्कांमध्ये अगदी उदाहरणासाठी आपण कायद्यासमोर समानता हा अनुच्छेद 14 आहे, त्याच्याबद्दल थोडंसं विस्ताराने बोलूया. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण असं अनुच्छेद 14 हा म्हणतो.
मूलभूत हक्क आहे, कायद्याचं संरक्षण मिळणं हा माझा हक्क आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः दलित, स्त्रिया, विशेष गरजा असलेले लोक ह्यांच्यासाठी लीगल एड किंवा मोफत विधी सेवा याचं हे प्रावधान ठीक न्यायव्यवस्थेमध्ये केलेलं आहे. म्हणजे व्यक्तींची न्यायापर्यंत न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोच वाढण्यासाठी मोफत विधी सेवांची सोय ही केलेली दिसते. स्त्रियांसाठी स्वतंत्र कायदेही केलेले आहेत. स्त्रिया ह्या वंचित आहेत, स्त्रिया ह्या दुर्बल घटकांमध्ये आहेत आणि त्यांना एकंदर समाजाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांना उभं राहण्यासाठी विशेष मदत, विशेष सपोर्ट हा कायदे व्यवस्थेमध्ये दिला जातो. त्यात लीगल एड दिली जाते. स्त्रियांसाठी स्वतंत्र कायदेही केले जातात, कारण स्त्रिया या स्त्रिया असल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होतात आणि म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र कायद्यांचीही गरज पडते. ती त्यांच्यासाठी केलेली आहे. गंमत अशी आहे की ह्या कायद्यांचा वापर करणाऱ्या स्त्रियांना काय अनुभव येतात. म्हणजे वर्षानुवर्ष जमिनीचे खटले भावाभावांमध्ये चालतात, कोर्टामध्ये ते पडून आहेत आणि वर्षानुवर्ष वकिलांचे भरमसाठ फी देऊन हे खटले चालवले जातात. सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. तेव्हा त्यांना कोणीही घर तोडणारं पुरुष असं म्हणत नाही. जमिनीच्या खटल्यांवरून संपत्तीमुळे भावकीमध्ये नातेसंबंध दुरावतात, घरं तुटतात, पण कधीही आपण हे घर तोडणारे पुरुष आहेत बरं का असं कुणीही पुरुषांना म्हटलेलं मला ऐकायला आलेलं नाही. म्हणजे आपण ऐकत नाही असं कोणी म्हटलेलं. पण एखादी स्त्री नवऱ्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला गेली, स्त्री जेव्हा कोर्टामध्ये तक्रार करायला जाते, नवरा, माहेरचे सासू सासरे यांच्या विरुद्ध केस करते, तर तिच्या कपाळी एक बिरुद मारलं जातं की ती घर तोडणारी बाई आहे. जरा लोकसंख्येच्या प्रमाणात बघितलं तर जरा अलीकडे शहरी शिकलेल्या, ज्यांना पाठिंबा आहे माहेरचा, अशा स्त्रिया त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात न्यायव्यवस्थेमध्ये जातात, न्याय मागतात, खटला चालवतात, तर लगेच समाजामध्ये आपल्याला ओरडारड दिसते की स्त्रिया या घर तोडणाऱ्या आहेत, स्त्रिया या पुरुषांच्या विरोधात आहेत आणि स्त्रिया कायद्याचा गैरवापर करतात. म्हणजे भारतीय राज्यघटना होऊन आता 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली आणि राज्यघटना मिळून इतकी वर्ष झाली आहेत, 250 वर्ष झाली आहेत, आणि आत्ता कुठे स्त्रिया जोरात त्याचा वापर करायला लागल्यात तर लगेच स्त्रियांना टीका सहन करायला लागते. म्हणजे अजूनही आपली मानसिकता ही पूर्णतः समतावादी झालेली नाही. त्यामुळे प्रश्न पडतो की राज्यघटना ही खूप आदर्श आहे, राज्यघटना ही सर्वसामान्यांचा विचार करून केलेली आहे, पण या राज्यघटनेचा उपयोग करून घेऊन आपण आपलं आयुष्य सुधारण्यासाठी खरंच अजून सक्षम झालोत का, तर उत्तर सकारात्मक नाही मिळत. अजून आपल्याला काम करायला लागेल. याचं कारण आणखीन हे पण आहे की जेव्हा आपण कायद्याचा विचार करतो तेव्हा कायद्याच्या तरतुदी, म्हणजे कायद्याचा सबस्टन्स आणि कल्चर ऑफ लॉ असं आपण जे म्हणतो, म्हणजे कायद्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी किती समतावादी आहेत, किती समानतावादी आहेत, आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे त्यांना किती समानता समजलेली आहे. कायद्याची अंमलबजावणी ज्या परिसरात होते त्या परिसरामध्ये समानतेची तत्त्व किती आपण पचवलेली आहेत, याच्यावर अवलंबून आहे की कायद्यातून स्त्रियांना न्याय मिळेल का नाही मिळणार. नाही तर मग एक चेष्टेने असं म्हटलं जातं की न्यायालयातून निकाल मिळतो पण जजमेंट मिळतं पण न्याय नाही मिळत. म्हणजे न्यायव्यवस्थेबद्दल योग्य तो सन्मान मनात राखून मी हे सर्वसाधारण लोकांच्या मनात असलेलं मत सांगते की न्याय यंत्रणेकडून न्याय नाही मिळत अशीच माणसांची धारणा होऊ शकते जर न्याय अंमलबजावणी करणाऱ्यांची मानसिकता समानतावादी नसेल तर. अगदी छोटे छोटे उदाहरण घेऊयात की
कायद्यामध्ये भारतीय दंडविधान संहितेमध्ये बलात्काराच्या विरोधामध्ये तरतुदी आहेत. ती भारतीय दंडविधान संहितेमध्ये लैंगिक छेडछाडीपासून ते गंभीर स्वरूपाचा बलात्कार या सर्व प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यांच्या विरोधात शिक्षेची तरतूद आहे. कोणतीही तक्रार कोर्टामध्ये दाखल करण्यापूर्वी ही क्रिमिनल ऑफेन्सेसबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाते आणि मग कोर्टामध्ये खटले सुरू होतात. पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर MLC केली जाते, मेडिकल रिपोर्ट येतो, कोर्टात खटले होतात तेव्हा साक्षी पुरावे बघितले जातात, पोलीस त्यांचा रिपोर्ट देतो. या सगळ्या खटल्याच्या कामकाजामध्ये तपास करणाऱ्यांची भूमिका काय असते? तर लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करणाऱ्या अनेक स्त्रिया हे सांगतात की बलात्कार करणाऱ्या पुरुषाकडून अत्याचार होतो, तो त्याच्याबद्दल बोलताना पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करायला लागतो. पुन्हा पुन्हा त्या घटनांबद्दल खोदून विचारलं जातं, वकील प्रश्न विचारतात, तेव्हा अजून संकट ओढवल्यासारखं वाटतं. अत्यंत लाजिरवाण्या आणि अपमानास्पद परिस्थितीमध्ये खटल्याला सामोरं जावं लागतं. ही स्त्रियांची परिस्थिती आहे. त्यातूनही ती स्त्री कणखर राहिली आणि तिचा खटला तिने पुढे नेला, तरी अनेक प्रसंगी न्यायाधीश ज्यांनी न्यायाची बाजू घेतली पाहिजे, ज्यांनी न्यायाचा विचार केला पाहिजे, असे न्यायाधीश स्त्रीला विचारतात की तिला आरोपीशी लग्न करायचं आहे का. आणि स्त्रीनी किंवा स्त्रीसुद्धा स्वतः म्हणते की मला आरोपीशी लग्न करायचं आहे. त्याची कारणं अनेक आहेत आणि ते तसं घडू नये. म्हणजे बलात्कारी पुरुषाशी लग्न करून एकदा केलेला गुन्हा त्याला परत परत करण्याची परवानगी दिल्यासारखं आहे. आणि तो अत्याचार करणारा पुरुष हा त्या आरोपी तक्रारदार महिलेशी लग्न करायला का तयार होतोय? तो खरंच तिच्याबद्दल काळजी वाटते म्हणून तयार होतोय का शिक्षेच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तयार होतोय? याचा विचार व्हायलाच पाहिजे की नाही? तर जर न्यायव्यवस्थेमध्ये ज्यांच्याकडे आपण न्यायाच्या आशेने जातो ते न्यायाधीशच म्हणत असतील की बलात्कारी जर का स्त्रीशी लग्न करायला तयार असेल तर त्याची शिक्षा माफ होईल, तर स्त्रीनी न्यायासाठी जायचं कुठे? एक. दुसरा मुद्दा की स्त्रीच्या मनात जर येत असेल की नाही त्याच्याशी लग्न करायला मी तयार आहे, तरी त्याची कारणमीमांसा बघितली पाहिजे. आज आपल्याकडे स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाला म्हणजे ती स्त्री माणसातनं मेली असंच मानलं जातं. मग आता मला समाजामध्ये वाईट परिस्थितीचा सामना करायला लागेल, माझं लग्न होणार नाही, मला समाज नावं ठेवेल, त्यापेक्षा एकदा कुणीतरी माणूस आपल्याला आयुष्यभरासाठी लग्न करून त्याच्याबरोबर राहायला मिळणं हा एक सोयीचा मार्ग ती स्त्री स्वीकारत असेल तर त्याला कारणीभूत ती स्त्री नाही आहे, तर बाहेरचा समाज आहे जो तिच्याकडे उद्यापासून बोटं दाखवणार आहे की हीच ती अत्याचारित स्त्री. आणि आपल्या सर्वांची पण विक्टिम ब्लेमिंग ही मानसिकता असते की जिच्यावर अत्याचार झालाय तिलाच तिच्यावर झालेल्या अत्याचारांना दोषी मानणं ही वृत्ती आहे. त्यामुळे सुद्धा स्त्रीला न्यायाची अपेक्षा राहत नाही, न्यायाबद्दल होप्स वाटत नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि ह्या मानसिकतेमुळे भारतीय राज्यघटनेमध्ये आणि राज्यघटनेच्या तत्वांवर आधारित तयार झालेल्या कायद्यांमध्ये न्यायाची परिभाषा जरी असली तरी ती प्रत्यक्षात येणं प्रचंड अवघड बनत राहतं. दुसरं उदाहरण मी देऊ शकेन ती कौटुंबिक हिंसाविरोधी कायद्याचं. कौटुंबिक हिंसाविरोधी कायदा आला त्याच्या आधी 498 हे भारतीय दंडविधान संहितेच्या कलमाच्या अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार पीडित महिला पोलीस स्टेशनला नवऱ्याविरुद्ध आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार देऊ शकत होती. पण 498 हे दंडविधान संहितेचा म्हणजे फौजदारी कायदा आहे आणि कौटुंबिक छळ झाल्यानंतर तातडीनं नवऱ्याला गजाआड करणं हे स्त्रियांना पण कठीण जात होतं. म्हणजे एकदा नवऱ्याला गजाआड केलं तर मग त्याला संधीच मिळत नाही त्याचं वर्तन बदलण्यासाठी. आणि म्हणून अनेक स्त्रिया या कलमाचा वापर करीत नसत आणि त्यामुळे स्त्रियांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे आला कायदा तो सिव्हिल कायदा आला. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा आला हा जो सिव्हिल कायदा आहे आणि त्यामध्ये न्यायालयातर्फे हिंसा करणाऱ्या पुरुषाला आदेश दिले जातात की तू हिंसा थांबव, तू महिलेला घराबाहेर काढू नको,
असे आदेश दिले जातात आणि असे आदेश दिल्यानंतरही जर त्यांनी त्याचं हिंसक वर्तन चालू ठेवलं तर मात्र त्याला फौजदारी कारवाईचा सामना करावा लागेल. हा सिव्हिल कायदा आला याच्यामध्ये अपेक्षा होती की दोघांचं नातं टिकून राहावं आणि नात्यातली हिंसा दूर व्हावी. आणि नातं टिकून राहण्याची शक्यता नाही राहिल्या तर मग त्यांना फारकतीचा पर्याय पण आहे कायद्याच्या चौकटीमध्येच. पण या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा ज्या अडचणी आल्या त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक करणं अपेक्षित असतं. संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक शासनाने वेळेवर केली नाही. आजही कायदा येऊन 2-3 वर्षातच 20 वर्ष होतील तरीसुद्धा आज तागायत संरक्षण अधिकाऱ्यांची कमतरता ही भासते. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये ह्या संरक्षण अधिकाऱ्यांनी जो कौटुंबिक घटना अहवाल न्यायालयाकडे दाखल करणं अपेक्षित असतं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर एंडला एखादी महिला संरक्षण अधिकाऱ्याकडे जाते तेव्हा संरक्षण अधिकारी म्हणतो की तुझा कौटुंबिक घटना अहवाल मी जानेवारीत देईन कारण माझ्याकडे कामाचा लोड आहे. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये शहराच्या आसपासच्या गावांमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीची ही परिस्थिती असेल तर आपण विचार करूयात की जिथे शिक्षणाचा ही जाणीव जागृती पोहोचली नाहीये तिथल्या महिला कुठे जातील, कुणाकडे न्याय मागतील? पोलीस स्टेशनला एक मध्यमवयीन स्त्री तक्रार करायला गेली की माझा नवरा मला अपमानित करतोय, सतत टोचून बोलतोय आणि मला ते सहन होत नाहीये. म्हणून ती चिडचिड करून पोलीस स्टेशनला गेली. तेव्हा पोलीस कॉन्स्टेबलनी काय म्हणावं, ओ ताई तुमचं वय असं आहे, मेनोपॉजमध्ये चिडचिड होतेच, थोडं शांत राहत जा, योगाविगा करत जा, कशाला छोट्या छोट्या गोष्टी घेऊन पोलीस स्टेशनला येता. न्याय मागायचा कोणाकडे? कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचीच मानसिकता ही असेल तर न्याय मागायचा कोणाकडे? ही म्हणजे एका संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये सुद्धा न्याय यंत्रणेत असलेल्या वरिष्ठ न्यायाधीशांनी पण सांगितलं की राग आला तर माझ्याकडनं पण हात उचलला जातो, माझ्या मुलीवर अत्याचार माझ्या मुलीला लग्नात मी पण हुंडा देईन. अशी जर का न्याय यंत्रणेची मानसिकता असेल तर राज्यघटना ही फक्त पुस्तकात राहील याची भीती वाटते. ही प्रचंड भीती वाटते आणि मग आपण पोकळच बोलणं होईल का असं पण वाटायला लागतं. त्यामुळे आत्ता या घडीला आसपासच्या वातावरणात असलेला धार्मिक आणि जातीय तेढ, द्वेष आणि एकंदर न्याय यंत्रणेमध्ये असलेली त्याच्याबद्दलची अनास्था आणि स्त्रियांवरच्या विरोधात असलेली मानसिकता ही पाहता राज्यघटनेबद्दल आपल्याला अजून तीव्रपणे आणि अजून सातत्यानं बोलायला पाहिजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे. लैंगिक हिंसा विरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरोधी कायदाच अस्तित्वात नव्हता, त्याला 2013 साल उजाडावं लागलं. सामाजिक संघटना सुप्रीम कोर्टांपर्यंत जातात, सुप्रीम कोर्टात PIL दाखल करतात आणि लक्षात आणून देतात की कामकाजी स्त्रियांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण नाही मिळते, कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होतात, छेडछाड होते. लैंगिक अत्याचारांमुळे, छेडछाडीमुळे स्त्रियांना काम करणं सुरक्षित नाही राहिलेलं हे लक्षात आणून दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून गाईडलाईन्स येतात, ज्याला आपण विशाखा गाईडलाईन्स म्हणतो. विशाखा गाईडलाईन्सबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असणार. 98 सालापासून विशाखा गाईडलाईन्सवरच आपण काम निभावून नेलं होतं. 2013 पर्यंत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला अटकाव घालणारा कायदाच आपल्याकडे अस्तित्वात नव्हता. 2013 पर्यंत महिला कामासाठी बाहेर पडतच नव्हत्या का? स्त्रिया काम करतच नव्हत्या का? की 2013 पर्यंत स्त्रिया कामाच्या ठिकाणी सुरक्षित होत्या आणि अचानक 2013 नंतर स्त्रियांवर अत्याचार व्हायला लागले असं आहे? तर नाहीये. अत्याचार होत होते, पण स्त्रियांवर होणारा अत्याचार हा एकंदर समाजाला अडचणीचा भाग वाटतो त्याच्याबद्दल बोलणं. कारण त्याच्याबद्दल बोलायचं तर पुरुषांना स्वतःच्याच विरोधात बोलावं लागेल. सगळ्या पुरुषांना अर्थातच नाही, पण अत्याचार करणाऱ्या पुरुषांना त्याच्या विरोधात बोलायला लागेल. आणि अलीकडेच क्रीडापटूंवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना आपल्या डोळ्यासमोर ताजी आहे की राज्यकर्त्यांचाही याच्यात सहभाग असतो आणि पाठिंबाही असतो लैंगिक अत्याचारांना. आणि त्याच्यामुळे स्त्रियांचे प्रश्न हे मोठ्या पातळीवर उचलण्यासाठी स्त्रियांच्या आंदोलनाला प्रचंड मोठा
रेटा द्यावा लागतो. राज्यकर्त्यांना ती प्राथमिकता वाटत नाही आणि त्यामुळे राज्यघटनेची तत्त्वं ही पुस्तकातच राहतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी अजून प्रयत्न करायला लागणार आहेत. आता ज्या परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी होते ती परिस्थिती आपण बघितली. कायद्याच्या प्रोव्हिजन्ससुद्धा एक उदाहरण मी नेहमी देत असते. आपण एकीकडे समानतेबद्दल बोलतो. कायदे समान असले पाहिजे, समानतेचा पुरस्कार करणारे असले पाहिजे असं आपण म्हणतो. मग बालविवाहाच्या कायद्यामध्ये पुरुष आणि स्त्रीचं वय समान का नाही हा प्रश्न आपल्याला कधी पडतो का? तर बालविवाह विरोधी कायद्यामध्ये मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21 असं का ठेवलेलं आहे? तर त्यामध्ये गृहीतक एवढंच आहे ना की 18 वर्ष म्हणजे मूल जन्माला घालण्यासाठी आणि घर सांभाळण्यासाठी सक्षम होण्यापुरतं वय झालं मुलीचं, आणि मुलगा मात्र कर्ता मानला जातो. त्यामुळे कमावण्यासाठी त्याला त्याचे शिक्षण पूर्ण करून नोकरी लागायला किंवा स्वतंत्र होण्यासाठी किमान तेवढं वय पूर्ण होणं गरजेचं आहे. पण दोघांच्या वयामध्ये असं अंतर का असलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. आणि समान वय म्हणजे दोघांचंही 21 हे करणं किती व्यवहार्य आहे याचा पण विचार केला पाहिजे. कारण आत्ताच्या काळामध्ये राज्यकर्त्यांना सुद्धा लोक पब्लिसिटी खेचणारे अनाउन्समेंट करायला खूप आवडतात. पब्लिसिटी खेचण्यासाठी मग बलात्काराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे किंवा मुलीचं आणि मुलाचं समान वय झालं पाहिजे आणि प्रोग्रेसिव्ह आहोत म्हणून ते मुलीचं वय पण 21 वर्ष झालं पाहिजे असं नाही चालणार आहे. मुलीचं वय लग्नाचं किमान वय 21 करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला पाहिजे. एकीकडे प्युबर्टीचं वय कमी होत आहे, मुलं मुली कमी वयामध्येच लैंगिकदृष्ट्या ॲक्टिव्ह होत आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही लग्नाचं वय आणखीन जास्त वाढवणार म्हणजे बालविवाहाची संख्या वेगाने वाढेल अशी शक्यता वाटते. त्याच्यामुळे ह्या असे पब्लिसिटी खेचक विधानं ही कायद्याच्या बाबतीत करून आपण लोकसंख्येच्या जीवाशी खेळणं हे योग्य नाही आहे असं मला नक्कीच वाटतं. मूलभूत हक्कांमध्ये इथून या पलीकडे सुद्धा अनेक हक्क आहेत. त्याच्याबद्दल मी 10 मिनिटात बोलते आणि मग माझं बोलणं थांबवते. आपली काही शंका असतील तर जरूर विचारा. मूलभूत हक्कांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान याच्या आधारे भेदभाव नको हे स्पष्ट म्हटलेले आहे. पण आत्ताच आपण एक 5 मिनिटं डोळे मिटून बसलो तर लिंगावर आधारित भेदभाव होतो अशा अनेक ठिकाणं आपल्या समाजात दिसतील. किंवा आपण आपल्या व्यक्तिगत वर्तनाचंच ॲनालिसिस केलं, व्यक्तिगत वर्तनही जरा बघितलं तर दिवसभरात आपण कुठे कुठे भेदभाव करतो तर आपल्याला सहजगत्या त्या गोष्टी समजतील. पण इतर कुठल्याही बाबतीत भेदभाव दूर करणं हे तुलनेनं सोपं आहे. स्त्री आणि पुरुषांच्या म्हणजे लिंगावर आधारित भेदभाव दूर करणं हे प्रचंड कठीण वाटतंय मला, कारण पुरुषांना याच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. भेदभाव दूर करायचा असेल तर स्त्रियांच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला लागतील आणि संसाधनंसुद्धा वाटून घ्यावी लागतील. म्हणजे अगदी भेदभाव दूर करायचा तर संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळाला पाहिजे. म्हणजे भावाला आपल्या संपत्तीतला वडिलांकडून त्याला मिळणाऱ्या संपत्तीतला समान हिस्सा बहिणीला द्यावा लागेल. स्त्रीचा सन्मानानं विचार करायचा असेल तर नवऱ्याला विचार करावा लागेल की जर का आपण लग्न करून बायको आपल्या घरी येते आणि ती आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळते तर तिच्या पालनपोषणाची सर्वस्वी जबाबदारी मला घ्यावी लागेल. ही जबाबदारी समानतेचं तत्त्व आपल्याला घ्यायला लावतं आणि त्यामुळे लिंगावर आधारित समानतेसाठी खूप जास्त तयारी आपल्याला करावी लागणार आहे. आत्ता समानता आहे त्यापेक्षाही अजून प्रयत्न करून अजून समानतापूर्ण वर्तन करणं यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करायला लागेल. मग जेंडर ऑडिट, जेंडर बजेटिंग, जेंडर सेफ्टी ह्या गोष्टी तर खूप पुस्तकीच वाटायला लागतात. त्यामुळे अजून आपल्याला खूप विचार करणं गरजेचं आहे. पण आणि दुसरं असं की धर्म आणि जातीच्या पातळीवर भेदभाव असेल तर अर्थातच त्यामध्ये स्त्रियांवर दुहेरी तिहेरी भेदभावाचं ओझं पडतं. घराच्या बाहेर धर्मावर आधारित तेढ असेल, असुरक्षित वातावरण असेल तर स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेचं
प्रमाण हे दुहेरी तिहेरी दुप्पटीनं पाचपटीनं वाढतं. त्यामुळे समाजामध्ये एकंदर आपण समानतेचं तत्त्व अंगीकारलं असेल तरच स्त्रियांबद्दलही समान वागणूक समानतेची वागणूक होण्याची शक्यता निर्माण होते. सर्व नागरिकांना रोजगारामध्ये समान संधी मिळाल्या पाहिजेत, समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे. हाही आपला समान संधी, रोजगाराच्या समान संधी हा आपला मूलभूत हक्क आहे आणि समान कामाला समान दाम देण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे हे मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेलं आहे. पण एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इक्वल असण्यासाठी स्त्रियांवर ज्या पारंपरिक जबाबदाऱ्या आहेत आणि अगदी मुलाच्या संगोपनाची, बाळाला जन्म देणं ही जैविक जबाबदारी आहे, पण बाळाचं संगोपन करणं ही सामाजिक जबाबदारी आहे. आणि ती सामाजिक जबाबदारी जोपर्यंत कुटुंबाकडून वाटली जात नाही, कुटुंबातल्या इतर सदस्यांमध्ये वाटली जात नाही, तोपर्यंत एम्प्लॉयमेंटमधल्या समान संधीचा स्वीकार आम्ही करूच शकणार नाही. त्यामुळे स्त्रियांची या राज्यघटनेच्या तत्वांपर्यंत, मूलभूत हक्कांपर्यंत पोच वाढवायची असेल तर कुटुंबाला, समाजाला खूप मोठी जबाबदारी घ्यायला लागणार आहे. आपल्या सर्वांना महत्त्वाचं वाटतं की नागरिकांसाठी अनेक स्वातंत्र्य ही अनुच्छेद 19मध्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आणि विनाशस्त्र जमण्याचं स्वातंत्र्य, संघटित होण्याचं स्वातंत्र्य, मुक्त संचाराचं स्वातंत्र्य, कुठेही देशामध्ये स्थायिक होण्याचं आणि व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य, ही सर्व स्वातंत्र्य नागरिकांसाठी राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत. अर्थातच भारताचं सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्री, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता यांना बाद येणार नाही या पद्धतीनं ही स्वातंत्र्य उपभोगायची आहेत असं राज्यघटनेत म्हटलेलं आहे. आता या स्वातंत्र्यामध्ये अनेक स्त्रियांना स्वातंत्र्य माहितीच नाही आहे. अलीकडेच मराठवाड्यामध्ये एक सर्व्हे झाला. त्या सर्वेक्षणामध्ये सामाजिक संस्थांनीच केलेलं सर्वेक्षण आहे आणि त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की 70% पुरुष हे स्त्री पुरुष समतेच्या विरोधात भूमिका घेतात आणि प्रत्येक 3 महिलांमागे एका महिलेने सांगितलंय की घरामध्ये त्यांच्यावर प्रचंड नियंत्रण ठेवलं जातं. आपण म्हणतो आपला देश लोकशाही देश आहे. लोकशाही म्हणजे फक्त मतदानापुरती लोकशाही असं राहिलेलं आहे आणि ते मतदान करताना सुद्धा घरातले पुरुष सांगतील त्या उमेदवाराला मतदान करायचं, हे पायंडा कुटुंबांमध्ये पडलेला आहे. अशा सगळ्या नियंत्रणामध्ये राहत असताना मी काय कपडे घालायचे, काय दागिने वापरायचे, मी काय बोलायचं नाही, राजकीय मतं मांडायची किंवा नाही मांडायची, भाषण करायचं की नाही करायचं, निवडणुकीला उभं राहायचं की नाही राहायचं असेल तरी मग घरातल्या लोकांनी सांगितलेलेच भाषणाचे मुद्दे मी सांगायचे, अशा अनेक नियंत्रणांखाली स्त्रिया जगत असतात आणि त्या नियंत्रणांना झुगारून देणाऱ्या स्त्रियांना प्रचंड टीकेचं धनी व्हावं लागतं. त्यामुळे स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवायचं म्हणजे स्त्रियांनी स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा आहे असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी समाजाची अजून मानसिकता ही घडली पाहिजे. आर्टिकल 21 अनुच्छेद 21 हा तर सन्मानानं जगण्याचा अधिकार देतो, पण सन्मानानं जगण्याच्या अधिकारामध्ये कुटुंबाच्या अंतर्गत जी काही स्त्रियांची परिस्थिती आहे हा सर्वात मोठा अडसर आहे. कुटुंबाच्या बाहेर आणि कुटुंबात स्त्रिया ज्या असुरक्षित परिस्थितीत राहतात, नातेवाईक, घरातले पुरुष त्यांच्याकडून स्त्रियांवर लैंगिक शोषण होतं, एक्सप्लॉयटेशन होतं, आर्थिक शोषण होतं, नोकरी, अर्थार्जन आणि घरातल्या जबाबदाऱ्या, घरातल्या वृद्धांची सेवा अशा तिहेरी चारपदरी दडपणाखाली आणि कामाच्या ओझ्याखाली स्त्रिया दबल्या जातात. ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागेल. अन्यथा सन्मानानं जगणं हे आणि मग राज्यघटना एकीकडे राहते आणि आपलं दैनंदिन आयुष्य दुसरीकडे राहतं आणि फक्त राज्यघटनेचं संविधान सप्ताहाच्या दिवशी बोलण्याचा विषय राहतो, असं होता कामा नये.
अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत. मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी संहितेचा महत्त्व देऊन उल्लेख केलेला आहे. समान नागरी संहितेबद्दल, समान नागरी कायद्याबद्दल समाजामध्ये अजून इतके गैरसमज आहेत की समान नागरी कायद्यामध्ये मग आम्हाला पण आरक्षण मिळणार का, असे प्रश्न विचारले जातात. तर समान नागरी कायदा हा आरक्षणासंदर्भात नाही आहे. तो फक्त विवाह, घटस्फोट, पोटगी, दत्तकत्व आणि पालकत्व, वारसा हक्क अशा कौटुंबिक 5 मुद्द्यांसंदर्भात कायदे करणं आणि ते सर्व जाती धर्मांसाठी समान कायदे करणं, एवढ्याच चौकटीमध्ये समान नागरी कायदा आहे. आता समान नागरी कायदा हा वेगळाच मुद्दा आहे आणि त्यामध्ये तो संवेदनशीलतेनं हाताळला पाहिजे. घाईघाईनीत कायदा करून उपयोगाचं नाही आहे. कारण कौटुंबिक आणि धर्मावर आधारित ज्या काही रीतिरिवाज आहेत त्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आदिवासींमध्ये वेगळ्या आहेत. उत्तर भारतातले आदिवासी असतील किंवा उत्तर महाराष्ट्रातले आदिवासी असतील, केरळमधले आदिवासी असतील, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समूहांमध्ये या रिवाज वेगळे आहेत आणि स्त्रियांचं आयुष्य हे त्या रीतिरिवाजांशी जोडलेलं आहे, खूप जवळून जोडलेलं आहे. किंबहुना हे रीतिरिवाज पाळून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक प्रकारचं कंपल्शन आणि जबाबदारीच स्त्रियांवर दिलेली आहे. त्यामुळे समान नागरी कायदा करायचा असेल तर या रीतिरिवाजांचं काय करणार आहोत, त्या रीतिरिवाजांमधून स्त्रियांवर होणारा भेदभाव आणि अत्याचारांचं काय करणार आहोत, याची स्पष्टता आल्याशिवाय घाई गडबडीनं समान नागरी कायदा होता कामा नये, हे आपल्याला नक्की परत परत सांगितलं पाहिजे. समान नागरी कायदा हवाच आहे आम्हाला. स्पेशल मॅरेज ॲक्ट हा एक प्रकारचा समान नागरी कायदाच आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे असा तरी तुम्ही मॅरेज रजिस्ट्रारकडे जाऊन त्यांना अर्ज देऊन नोंदणी पद्धतीनं विवाह करू शकता. 2 हिंदू, 2 मुस्लिम, 2 ख्रिश्चन किंवा हिंदू आणि मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन, मुस्लिम आणि ख्रिश्चन कुठल्याही जाती धर्माचे पती पत्नी हे विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाह करू शकतात. कुठलीही अडचण त्यांना कायद्याच्या चौकटीत त्यांच्या जाती आणि धर्मामुळे येत नाही. हा समान नागरी कायदाच आहे. मग त्या नोंदणी पद्धतीनं किंवा आपण ज्याला दररोजच्या भाषेमध्ये कोर्ट मॅरेज म्हणतो, नोंदणी पद्धतीनं लग्न केल्यानंतर तुम्ही रीतिरिवाजांनुसार केले तर तो तुमचं स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही रीतिरिवाज केले नाही म्हणून तुमचं लग्न बेकायदेशीर ठरत नाही, कारण तुम्ही कायद्याच्या चौकटीत विशेष विवाह कायद्याने लग्न केले. ह्या पद्धतीनं हळूहळू पर्याय शोधून मग धार्मिक रीतिरिवाज बाजूला ठेवून समान नागरी कायदा प्रत्यक्षात येऊ शकेल. समान नागरी कायदा कधीच आपल्याला लादून चालणार नाही आहे, अन्यथा आपलं आयुष्य अत्यंत गोंधळाचं निर्माण होईल. तर ह्या पद्धतीनं खूप बोलण्यासारखं आहे. स्त्रियांची परिस्थिती अत्यंत अजूनही हलाखीची आहे, वाईट आहे. स्त्रियांमध्ये आता स्त्रियांचं आरोग्य, त्यांची कायद्यापर्यंत पोहोच, त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांना समान न मिळणाऱ्या समान संधी, म्हणजे अगदी 10 वर्षाखाली एका NFSHच्या अभ्यासामध्ये जो शासनमान्य आकडेवारी आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे की 48% स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता आहे. सेक्स रेशो अजूनही आपला सुधारलेला नाही आहे. 919 हा 2011 होता. आता कोविडच्या निमित्तानं आकडेवारी आलीच नाही आहे, त्यामुळे काही बोलणं अवघड आहे. पण अजूनही लिंगावर आधारित गर्भपात, स्त्रीलिंगी गर्भाचे गर्भपात हे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. आपण आता काय केलं पाहिजे? 2 महत्त्वाच्या गोष्टी मी थोडक्यात सांगणार आहे की आपल्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये संविधानाची तत्व आपण किती अंगीकारू शकतो त्याचा नक्की दररोज सकाळी उठल्यावर विचार केला पाहिजे. आजपासून आपण ठरवूयात की माझं बिहेवियर म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी हे आहे. आपण आत्ता फक्त स्त्री आणि पुरुषांबद्दल विचार करतोय, अजून तर पारलिंगी व्यक्ती आहेत, वेगळी लैंगिकता असणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल अजून विचार केलाच नाही आहे. त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं वर्तन हे किती समतेच्या तत्वाला धरून आहे याचा पावलोपावली विचार करायला हवा. अहिंसक आहे का मी?
मी न्याय बुद्धीनं वागण्यासाठी मला मिळणाऱ्या प्रिव्हिलेजेस सोडायला तयार आहे का? मग ते जातीच्या पातळीवर असतील नाहीतर लिंगाच्या पातळीवर असतील. पुरुष म्हणून मला जे प्रिव्हिलेजेस मिळतात त्यातला एक भाग जरी मी सोडू शकलो तरी 10 पटीनं आपल्या बरोबर असलेल्या स्त्रीची ताकद वाढणार आहे. आणि तिची ताकद वाढली की कॉन्सिक्वेन्शियली आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या मनामध्ये आपल्या आचरणामध्ये न्यायबुद्धी आणली पाहिजे. न्यायबुद्धी आणली तरच राज्यघटनेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नाला आपण एकनिष्ठ राहिलो असं मला वाटेल, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे भारतीय राज्यघटनेबद्दल किंवा आपण त्याला संविधान म्हणतो, संविधानाच्या तत्वांबद्दल बोललं पाहिजे. आता मी फक्त स्त्रियांच्या आयुष्याशी संबंधित संविधानाबद्दल बोलले. संविधान हा व्यापक विषय आहे, इतर वक्ते आपल्याशी त्याबद्दल बोलतीलही. संविधान आपल्याला आपण या देशाचे नागरिक आहोत, या देशाचे राज्यकर्ते आहोत ह्याची ताकद आणि समज देतो. त्यामुळे आणि त्याबरोबरीनं आपल्याला जबाबदारी पण देतो. त्यामुळे कुटुंबात आणि समाजामध्ये आपण आपल्या या ताकदीचा वापर करून समता प्रस्थापित करायची आहे, मानवता निर्माण करायची आहे, ज्याला बंधुता असं म्हटलेलं आहे. आणि स्त्री पुरुषांमधले, माणसांमधले मैत्रीपूर्ण सौहार्दाचे संबंध असतील आणि शत्रुत्व कमी असेल नसेल तर आपल्याला पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन ठेवून मनामध्ये ठेवून विकासाच्या दिशेनं जास्त वेगाने धावता येईल. आता आपली निम्मी ताकद ही द्वेषाला फेस करण्यात जाते, एकमेकांचा द्वेष करण्यात निम्मी ताकद संपते. ती ताकद आपण वाचवूया आणि राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं त्या मानवी मूल्यांवर स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, लोकशाही ह्या धर्मनिरपेक्षता ह्या मूल्यांचा अंगीकार करत आपण जगूयात तर आपण माणूस म्हणून जगायला सक्षम होऊ आणि पात्र होऊ. मला वाटतं मी इथे थांबते. कलास्नेहाच्या मित्रांनी मला ही आपल्याशी संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपण सर्वजण या फेसबुक लाईव्हवर सहभागी झालात याबद्दल आपलेही आभार मानते. आपल्याला काही शंका, प्रश्न किंवा कमेंट्स करायचे असतील तर आपण जरूर कराव्यात म्हणून आपल्याला निमंत्रित करते. धन्यवाद. मला वाटतं काही प्रश्न नसतील तर आपण आजचं हे सत्र थांबवूयात. मी पुन्हा एकदा इथे असलेल्या श्रीरंग पाटेकर, विकास पाटेकर, रंजना खुडे, प्राची साळुंखे या सर्वांचे आणि जे मला दिसत नाही आहेत असे या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि माझी मांडणी संपवते. धन्यवाद.